तो आता आम्ही चाललो आहोत नाश्त्याला. याच्यानंतर आमचं चेकआउट आहे. लास्ट टाइम इन दिस प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. कोल्हापूर आणि ज्योतिबा करूनच नंतर पुण्याला जाणार आहोत. कोल्हापूरला 1 दिवस स्टे आहे. आता ब्रेकफास्ट करूया, नंतर भेटूयात. आता आम्ही चेकआउट केलं आहे हॉटेलमधून आणि आता चाललो आहोत कोल्हापूरला. सो बाय बाय गोवा. मस्त आता ही ग्रीनरी वगैरे आता पुन्हा बघायला भेटणार नाही गोव्याची. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा. आता आपण गोव्यावरून आपल्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहोत आणि निघालो आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर ज्योतिबाचं करायचं. असं 2 दिवस कोल्हापूरला असं आपण आहोत. 2 दिवस नाही, एकच दिवस, 1 नाईट आहे. हां येस, 1 नाईट आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट आहे. चेकआउट आहे. हां पण आपण दुसऱ्या दिवशी ज्योतिबाला जाणारच आहोत ना, सो कोल्हापूरमध्येच असणार आहे आम्ही. आणि कोल्हापूरचे नवीन काय जे फूड वगैरे ते थोडे एक्सप्लोर करूयात. काय काय करायचं आपल्याला? देहाती मध्ये जायचंय. देहाती आणि कोणतं त्यांचं व्हेज नॉन व्हेज तिथे चांगलं आहे. आणि एक फेमस वडापाववाला त्याच्याकडे जायचं. वडापाववाल्याकडे समथिंग झाडाखालचा वडापाव नाही, 1-2 आहे. आनंद वडापाव, झाडाखालचा वडापाव, 2-3 आहेत. एक टाईपच आहेत. सगळं एकसारखेच आहेत. सो थोडंसं फूड पण एक्सप्लोर करूयात, दर्शन पण घेऊयात. दोन्ही काम होऊन जातील आपले. गोव्याची ट्रिप कोल्हापूरचं दर्शन घेतल्याशिवाय होत नाही. ओके चलो बाय. पिशू, आर यू एक्साइटेड? हो, खूप मजा येणार आहे मला, असं मला वाटतं. आता पुन्हा आपण आलो आहोत खोराटे, जिथे आपण जायच्या वेळेस थांबलो होतो तिथेच थांबलो. पुन्हा कोणाला काही भूक नव्हती तर फक्त डाल राईस वगैरे घेतलं आणि त्यांचे नाचणीचे स्पेशल पापड. तशा मला पापड खूप आवडले. एक नंबर. आता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहोत आणि ज्योतिबाचा गड चढतोय. आता आपण आपलं असं ठरलंय की आधी ज्योतिबाच्या गडावर जायचं, दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन करायचंय. इथले वातावरण अगदी थंड वाटतंय. गडावर चढल्या अगदी थंड वाटायला लागलंय. इकडे झाड आहेत. हो, फ्लॉवर्स दाखव. दिसतात का? हो, इथून दिसतात. सगळीकडे मस्त सनसेट बघून घ्या. सनसेट पण आलाय. गडावरती सनसेट बघणार आहे आपण ऍक्च्युली. पार्क केली आहे आणि तो वॉकिंग आपल्या नियर अबाउट 7 मिनिट्स आहे. वॉक करत जायचं मंदिरात. वर्किंग डेला आल्यामुळे इथे काही गर्दी दिसत नाहीये. आता आपण आलो आहोत आपल्या कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये, जिथे आपण स्टे करणार आहोत. द क्युबिक सिटीमध्येच आहे. इथून मंदिर जवळपास 2 किलोमीटरच आहे.
सिटी व्ह्यू. आता आपण आलो आहे देहातीमध्ये. कोल्हापूरमधलं फेमस रेस्टॉरंट आहे. थाई रेस्टॉरंट आहे. ते चिकन आणि मटन थाळी खूप छान भेटते. चला तर आपण आता आतमध्ये जाऊयात. ते खूप सारे नॉनव्हेजचे ऑप्शन आहे. व्हेजचे एकदम कमी आहेत बट आहे. नॉनव्हेजचे खूप सारे ऑप्शन भेटेल. येस, व्हेजची लिमिटेड आहे. सो पप्पांनी आता मटन थाळी मागवली आहे एक, अँड देन मम्मानी एक महाराष्ट्रीयन व्हेज थाळी मागवली. Yes. आणि मी दोघांमध्ये खाणार. मटन मसाला आलाय, खिमा आहे, कांदा रस्सा, तांबडा रस्सा, दही कांदा. टेस्ट करून बघतो. चांगला असं छान आहे. काय छान त्यातलं खिमा मसाला चांगला मसाला. मस्त आहे. व्हेजमध्ये पण आलू मटर आहे, डाळ आहे, चपाती, गुलाबजाम वगैरे, लोणचं वगैरे दिलं आहे, राईस. आता आपण निघालो आहोत मंदिराकडे. कॅम्पनी उलट्या बाजूला झाले. काय होतं ते मंदिरच्या म्हणजे महाद्वार म्हणून जे आहे ना ते इकडे झालेले. कधीतरी काय बसायची कधीतरी. आता आपण आलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. हो, मागच्याच आम्ही इथेच नाश्ता वगैरे केला होता. इथे सकाळपासून आप्पे, थालीपीठ वगैरे सगळं सुरू होऊन जातं. महालक्ष्मी मंदिरात आपण आलो आहोत. सामान घेतलं आहे, देवीची ओटी भरूयात. सो चला. तर आताला आपण नाश्त्याला जवळच आहे मंदिरापासून एक 5 मिनिटावर एक फेमस आहे अन्नपूर्णा डोसा. त्यांची फ्रँचायसी आहे, फेमस आहे त्यांचे दावणगिरी डोसे. सो आपण हे ऑर्डर दिली आहे दावणगिरी डोस्याची. अँड चालू आहे, बसलो आहे. इंटिरियर छान आहे, 2-3 फॅन आहेत. सो थोडं हॉट आहे आज. हां, कसं आलं मंदिराचं दर्शन आज? दर्शन खूपच छान झालं. हो का? देवीची ओटी वगैरे, देवीची ओटी भरली आहे त्याच्यामुळे मजा आली आहे. कसं आलं? खूप मजा आली. तिला सगळीकडेच मजा येते, तिला काही विचारा. ठीक आहे, आता करून नाश्ता करून घेऊ. बरीचशी खरेदी पण केली आहे. काय केलं आहे आपण खरेदी. हां, बट नंतर दाखवते काय खरेदी केलं आहे. चलो.
लेट्स वेट. तो आपल्याला आहे लोणी स्पंज डोसा. खाऊन सांग पिल्लू. मस्त घीची टेस्ट येते ना त्यात. खूप घीची टेस्ट आहे. खूप यम्मी आहे. हां, लोणी आहे. खूप tasty. हां लोणी. तू पहिले बघतो इथे आपण कोल्हापूर स्टाईल वडापाव. अच्छा कोल्हापूर स्टाईल वडापाव घेतला आहे. पेटी ब्रेड पाव. सोबत येते. पेटी पाव. पेटी पाव. हां तो ब्रेड सोबत पेटी पाव येतो. आहे. क्रिस्पी आहे. हां हम्म. थांब 2 मिनटं. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोल्हापूर आम्ही पुण्याला निघालो आहोत घरी. सो बाय बाय कोल्हापूर. पाऊस सुरू झालाय आता कोल्हापूरमध्ये. चला आता निघालो पुण्याला. कसं झालं प्रवास आपला एकदम नाही. बॅक टू पवेलियन. डायव्हर्जन लेफ्टला. आय थिंक फेमस दिसते. ते भरपूर गाड्या लागलेल्या आहेत आणि त्याचे ॲड पण बऱ्याच किलोमीटरपासून सुरू झाले होते. लेट सी फोटो कसा आहे. अरे डॉगी. बाकी पण काय आहे. हां फास्ट आहे. ठीक आहे चालेल. बस आपण चलो गो इन साईड. इथे पुन्हा मटन स्पेशल थाळी मागवली आहे. तेच मटन खिमा, मटन सुक्कं, मटणाची लोणची वगैरे आणि तंदुरी रोटी मागवली. ट्रॅव्हल करो. पोचूंगा मैं कुछ टाइम. इथे व्हेज थाळी मागवली आहे मी. पिठलं मटकी डाळ. हां येस भातो. पिठलं मटकी डाळ, आमटी, शेवया, भेंडी. मी बोलतो दिवस नाही ना. ते काय खाणार तर. कसं आहे अश्विनी? चांगलं एकदम घरगुती आहे. पिठलं मटकी, अख्खा मसूर, शेवयाची खीर वगैरे आहे. भेंडीची भाजी आहे. भेंडीची भाजी पण आहे का? हो हो भेंडीची भाजी, मटकीची भाजी. कोणती भाजी जास्त चांगली आहे? मला तर भेंडीच आवडली. भेंडी जास्त बेटर आहे. भेंडी आणि नंतर मटकी. पण मीठ नाही, थोडं मीठ कमी आहे. लिंबू पिळलं. हां मीठ समाजाच्यात पण कमी आहे. नॉनव्हेजमध्ये पण मीठ थोडं कमी आहे बट दॅट्स ओके. एक वेळा कमी असलेलं चांगलं बट जास्त नको. ओके सो जेवण घेऊ आणि मग बोलू. पुण्यामध्ये आपण आलो आहोत. पुण्याने अगदी पावसाने स्वागत केले आहे. खूपच पाऊस चालू आहे पुण्याला. आता 24 मिनिट नंतर आम्ही आमच्या घरी पोहोचू.